सकाळी लवकरच उठलो, म्हणलं चला बाहेर जाऊन येऊ. फ्रेश ब्रेश झालो, मग गेलो बाहेरकडं. कोरवा पार्ककडला ब्रिज बघितला. इतकं भारी वातावरण होतं, धुकं पडले होते सगळे. मग ते सगळं बघून मग निघालो घरी. घरी येताना बघितलं तर आज देवीचा पहिला दिवस आहे, तर सगळीकडे डेकोरेशन चालू आहे. बघितलं सगळीकडे डेकोरेशन चालू होतं. मग आलो घरी. घरी आल्यावर मग लगेच निघालो, का तर कॉलेजला जायचं होतं, कपडे इस्त्री करायचे होते. हे शर्ट तर दिलं इस्त्रीला, पण हे काय आवडलं नाही म्हणून घरी आल्यावर आंघोळ केली. लगेच दुसरं शर्ट घेतलं, दुसऱ्याकडे गेलो इस्त्री करायला. त्या दादाने इस्त्री करून दिलं. घरी आलो, तयार बियार झालो. म्हणलं नवीन शूज घालाव, पण म्हणलं जाऊ द्या नंतरच घालावते. मग सगळा तयार बियार होऊन निघालो कॉलेजला. कॉलेजचं पहिलं ट्रॅफिक लागलंच. अशी रेसिंग लावली दादाने जसं की मॅरेथॉनमध्येच पळतात. मग आलो कॉलेजमध्ये तर लवकरच आलो, पण मॅडमच आल्या नाही. मग जाऊ दे, मॅडम आल्या, लेक्चर चालू झालं. मग लेक्चर संपलं, चैतन्य मी खाली आलो. मग सगळे मित्र थांबले होते. मग निघालो घरी. जाऊ द्या म्हणलं, लेक्चर तर संपलं आहे तसं. मग खडकीमध्ये थांबलो होतो मित्राकडं, तिथं काही शूट करता आलं नाही. मग तसंच म्हणलं जाऊ द्या, जाऊ घरी. आज इथंही बस बंद पडलेली दिसली. हे तर असं आहे, इथं पाऊस पडला की सगळं पाणीच साचतं, ब्रिजच बंद करावं लागतो. मग आलो घरी आलो की लगेच 5 मिनिटांनी भावाला आणायला निघालो. मग भाऊ आला, भावाला घेऊन सरळ घराकडे आलो. देवीचं फुल डेकोरेशन चालू होतं.